नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी अमृता ओक. आज मी एक कविता म्हणून दाखवणार आहे. ती कविता नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे. ही कविता आहे स्वमग्न मुलं आणि त्यांचे पालक यांच्याविषयी. रोहित कुलकर्णी यांनी कविता लिहिली आहे. माझी बहीण आहे भारती जोशी. ती पुण्यातल्या साद या संस्थेत काम करते आणि स्वमग्न मुलांसाठी आणि पालकांसाठी ही संस्था काम करते. तिने ही कविता शेअर केली पहिल्या भागामध्ये. म्हणजे त्याने या 2 कविता लिहिल्यात. त्यातल्या पहिल्या भागामध्ये यांच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मला फार काही बोलता येणार नाही, कारण कविताच इतकं काही बोलते आहे की आपण ते ऐकूया. आणि निवडण्यामागचा हेतूही असा की आपण जेव्हा म्हणतो की आपण सकारात्मक राहायचं, तेव्हा सकारात्मकतेचा एक नवा अर्थ मला असा उमगला आहे की आपण तितकेच सजग पण राहायला पाहिजे की आपल्या समाजामध्ये आजूबाजूला काय चाललं आहे, आपण किती सहृदय होत जातो आहे, हा सुद्धा त्या सकारात्मकतेचा एक भाग आहे. आणि म्हणून कविता वाचून दाखवते. स्वमग्नतेची साध. ती त्याची आई आहे, हळूच कुणीतरी खुणावलं. ती त्याची आई आहे, हळूच कुणीतरी खुणावलं. तिला वाटलं आपलं सारं आयुष्यच दुणावलं. प्रत्येकालाच एक आई असते, तशीच त्यालाही आहे ती. विशेष मुलाच्या आईपणाचं सार्थ विशेषण आहे ती. माझ्याच नशिबात असं का, वाटलंही असेल तिला कधी. वरून प्रसन्न हसताना आत दाटलंही असेल तिला कधी. आपलं मूल वेगळं आहे हे मात्र तिने पटवून घेतलं. मोठेपणाचं भान ठेवून स्वतःचं वय घटवून घेतलं. स्पर्शाचा खडू हाताशी धरून त्याच्या मनाचाच फळा केला. अक्षमतेच्या उजाड माळावर मग नवनिर्मितीचा मळा झाला. ती आणि तो मित्रच झाले मग, खेळताना नाचताना हसतानाही. ती आणि तो एकत्रच राहिले मग, हसताना पडताना रडतानाही. सगळ्या अपेक्षा उपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन शालीसारखी त्याच्या बरोबरीनं अंधार फोडत ती जळत राहिली मशालीसारखी. कधी वादळ, कधी वणवा, कधी भयाण शांततेची धग. तिच्या मातृत्वाच्या कळा मात्र कधी संपल्याच नाहीत मग. आईपणाची व्याख्याच नवी, तिचं सारं जीर्ण झालं. आरंभापासून इतीपर्यंत निष्कामपणानं कर्म केलं. आता मात्र तिच्या डोळ्यात चिंता दिसते कातरवेळी. आजचा दिवस साजरा झाला, काय भरवसा उद्या सकाळी. एक सकाळ अशीही येणार जेव्हा तो एकटाच असेल. तिला शोधणारी त्याची नजर काहूरवाणं उदास असेल. साधं पाण्याचा घोटसुद्धा ओठाबाहेर अर्धा ओघळेल. 1000 टाके उसवून तेव्हा त्याची जखम पुन्हा पीक चिघळेल. तो रडेल हसेल एकटाच जेव्हा प्रत्येकजण त्याला परका होईल. तो उठताना मग पडेलही एकटाच. प्रत्येक क्षण त्याचा पोरका होईल. प्रत्येक क्षण त्याचा पोरका होईल. ही कविता. आणि मग पुढे त्याने लिहिले स्वमग्नतेला प्रतिसाद. मग आपलं काय, आपण काहीच नाही का करणार. पण मग आपलं काय, आपण काहीच नाही का करणार. एखादं पाऊल पुढं टाकून थोडी सावलीही नाही का धरणार. नुसतंच समाजभान म्हणून नको, नुसतंच समाजभान म्हणून नको, एक सजीव मन म्हणून करूयात. एकानंच कोणीतरी ते करण्यापेक्षा सगळेजण एकत्र येऊन करूयात. कारण तो तसा एकटाच नाही, अजूनही आहेत त्याच्यासारखे. कारण तो तसा एकटाच नाही, अजूनही आहेत त्याच्यासारखे. पण आपल्या एका हाकेसरशी जमतील लोकही आपल्यासारखे.
मग आता येऊच एकत्र, उभारू काहीतरी उबदार नवं. मग आता येऊच एकत्र, उभारू काहीतरी उबदार नवं. अट कसलीच नाही दुसरी, मात्र मन मायेनं भिजलेलं हवं. अट कसलीच नाही दुसरी, मात्र मन मायेनं भिजलेलं हवं. मंडळी, मी यावर काही बोलू नाही शकत आहे, पण सहृदय होऊया, सगळे एकत्र येऊया. उबदार मनं फार काही करू शकतात समाजासाठी. ही सहृदयता जपूया, पुढे जाऊया. नमस्कार.